सामान्य कुटुंबातील रिक्षा चालकाचा मुलगा स्वप्नील सुरेश भोवड शिवसेना पक्षातर्फे आपटा पंचायत समितीची निवडणूक लढवत असून उच्च शिक्षित विधी शाखेचा विद्यार्थी म्हणून आपटा पंचायत समिती गणत नागरिकांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। सामाजिक जीवनात शैक्षणिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, कला क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर आपटेकरांच्या आग्रहास्तव ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत। विकास, आधुनिकता, सतर्कता, पारदर्शकता व सुरक्षितेच्या मुद्द्यावर त्यांनी आपल्या वचनामध्ये अत्यंत अभ्यासू पद्धतीने संवेदनशील भावनेतून प्रचार प्रसारात जनतेशी संवाद साधत असून त्यांना मिळत असलेला सर्व समाज घटकातून प्रतिसाद पाहता विरोधकांचे राजकीय गणित बिघडवण्यासाठी ते कारणीभूत ठरत आहेत। अशा होतकरू विद्यार्थी गणातील उमेदवाराला एकनाथ शिंदे शिवसेना गटातून पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून मोठी संधी मिळाल्याने पुढील काळात जनता जनार्दन या युवा उमेदवाराच्या हकेला संधीची साथ देईल का हे भविष्यातील मतदानात नक्कीच सिद्ध होईल। यासाठी उमेदवाराच्या प्रत्येक हालचालींवर नागरिकांचे लक्ष लागत असल्याचे चित्र समोर येत आहे। साहेब, अनेक लोक राजकारणात फक्त उपजीविका म्हणून आणि सत्ता भोगण्यासाठी येत आहेत। आपला संकल्प काय, आपला परिचय काय, राजकीय उद्देश पाहता आपला सामाजिक आणि राजकीय वारसा आपण आपल्या शब्दातून मांडा। मी LLB द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे, विधी शाखेचा विद्यार्थी आहे। 2008 साली माझं शिक्षण कुठेतरी अर्धवट राहिलं होतं परिस्थिती अभावी, कारण माझ्या वडिलांनी, आई वडिलांनी खूप मेहनत करून, म्हणजे त्यांची कंपनी बंद पडल्यानंतर त्यांनी माझ्यासाठी संघर्ष केला होता। नंतर मग पैशाची जी प्रत्येक सामान्य कुटुंबाला जी चणचण असते त्याच्या पाठीमागे लागताना शिक्षण अर्धवट राहिलं होतं, ते आता मी पूर्णत्वच करतोय। माझे वडील रिक्षा चालवतात। मी 14 वर्षापासून एका पक्षाचा सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारण केलंय, त्यामुळे राजकारण काय ते मला चांगलं माहिती आहे। मला एक गोष्ट कळते की आजपर्यंत जे उमेदवार उभे राहतात ते उमेदवार फक्त पैसे असणारे उमेदवार उभे राहतात का? एक गरीबाचा पोरगा जो समाजाची जाण ठेवतो, जो त्याची आहुती देतो, समाजाप्रती जेव्हा सेवा करताना आहुती देतो, त्या गरीबाच्या पोराला मी राजकारणाची गोष्ट बघितले की ज्याच्याकडे पैसा त्याला सीट मिळते, अधिकृत सीट। मग गरीबाच्या पोराने राजकारण करू नये का? ते ही मोनोपॉली मी तोडून काढणार।